आंबेगाव तालुका पूर्व मंडल अध्यक्ष किरण बाबाजी वाळून तर यांच्याशी आपण बातचीत करणार आहोत की जिल्हा परिषद पंचायत समिती या गटामध्ये जिल्हा परिषदेचे इच्छुक उमेदवार म्हणून भारतीय जनता पार्टीचे इच्छुक उमेदवार म्हणून किरण बाबाजी वाळूंज आहेत. तर त्यांच्याशी आपण बातचीत करणार आहोत. नमस्कार. नमस्ते. तर आपली सर्वात पहिल्यांदा पार्श्वभूमी काय आहे? मी एक छोट्याशा खडपडी गावचा रहिवासी. आज खडपडी ग्रामपंचायतचा उपसरपंच म्हणून मी त्या ठिकाणी काम केलेले आहे. माझ्या गावाने सलग 2 पंचवार्षिक माझ्यावर ठेवलेला विश्वास आणि त्या विश्वासाच्या जोरावरती मी करत असलेलं काम, सर्वसामान्य जनतेला आधार देण्याचं काम खऱ्या अर्थानं मी त्या ठिकाणी केलेलं आहे. आणि ते काम करत असताना सामान्य जनतेच्या अडचणी त्या ठिकाणी मी दूर केलेला आहे आणि तिथूनच खराब पाहिलं तर माझा राजकीय प्रवास सुरू झालेला आहे. या जिल्हा परिषद गटामध्ये लोकसभा असेल, विधानसभा असेल, आपण राष्ट्रवादी अजित पवार गट, शिवसेना शिंदे गट याच्याबरोबर एकत्र राहिलेला आहात आणि मंचर नगर पंचायतमध्ये शिंदे गट विरुद्ध भारतीय जनता पार्टी आणि अजित पवार गट आपण एकत्र होतो. तर आंबेगाव तालुक्यातील मंचरमध्ये आपल्याला एकही जागा त्या ठिकाणी मिळालेली नाहीये. राष्ट्रवादीच्या 9 जागा निवडून आलेल्या आहेत. तर जिल्हा परिषद गटामध्ये आपण राष्ट्रवादी बरोबर जाणार आहात का? त्याचप्रमाणे शिंदे गटाबरोबर आपण जाणार आहात का? की आपण एकलाच चलो रे हा असा नारा काय आहे का तुमचा? प्रथमतः लोकसभेचा विचार जर केला तर भारत देशाचे लोकप्रिय पंतप्रधान आदरणीय नरेंद्रभाई मोदीजी यांना तिसऱ्यांदा पंतप्रधान करण्यासाठी आम्ही लोकसभेच्या माध्यमातून केलेली युती ही त्या ठिकाणी नक्कीच निर्णायक होती. कारण आपण पाहिले की आम्ही भारतीय जनता पार्टीच्या सर्वसामान्य कार्यकर्त्यांनी केलेलं काम, जे मतदान घडून आणले तर ते आम्हाला त्या ठिकाणी जो लोकसभेचा सदस्य निवडून जाणार होता तो खऱ्या अर्थानं आदरणीय नरेंद्रभाई मोदीजी यांना त्या ठिकाणी मतदान करणार होता. त्यामुळं आम्ही त्या ठिकाणी युतीचं काम केले. दुसरी गोष्ट अशी आहे की ज्यावेळेस विधानसभा लागली, विधानसभेला आम्ही त्या ठिकाणी जी आमची युती झाली त्या युतीच्या वेळेस आम्ही राष्ट्रवादी पक्षाचं काम केलेलं आहे. राष्ट्रवादी पक्षाचं काम करत असताना त्या ठिकाणी जो उमेदवार निवडून जाणार होता तो आमचे लोकप्रिय मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रभाई फडणवीस यांना आम्हाला त्या ठिकाणी मुख्यमंत्री करायचं होतं. त्यामुळं आम्ही जे केलेलं मतदान आहे ते मतदान नक्कीच आम्ही त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचा उमेदवार म्हणून त्या ठिकाणी केलेलं आहे. राहिला प्रश्न मंचरच्या निवडणुकीचा जो विषय होता तो स्थानिक पातळीवरती आमचं देखील मत होतं की त्या ठिकाणी आपण जे काम केले, आम्ही देखील भारतीय जनता पार्टीचे उमेदवार त्या ठिकाणी उभे केले. आम्हाला काही प्रमाणात अपयश आलं, पण ते अपयश येत असताना की आम्ही त्या गोष्टी मान्य करतो की आम्ही जे कार्यकर्ते त्या ठिकाणी उभे केले ते कार्यकर्ते खऱ्या अर्थानं पूर्णपणे त्या ठिकाणी ताकदीने लढले होते. आणि ह्या निवडणुकीमध्ये विजय पराजय हा होत असतो, त्याने आपण हरून जायचं नसतं. त्या विजयातून आम्हाला नक्की त्या ठिकाणी शिकायला भेटलं की आपण त्या ठिकाणी संघटन अजून वाढवलं पाहिजे आणि ते संघटन पुढच्या काळात आम्हाला त्या ठिकाणी वाढवायचं. तुमचा मित्रपक्ष राष्ट्रवादी याने मंचर नगर पंचायतमध्ये तुम्हाला साथ आणि मग जिल्हा परिषदमध्ये सुद्धा जरी तुम्ही एकत्र आलात तर साथ देईल का? नाही, असा तर आरोप करता नाही येणार. कारण खरं पाहिलं तर आपण पाहतो ना की जे उमेदवार त्या ठिकाणी दिलेले आहेत ते काय खूप मोठ्या फरकाने पडलेले नाहीत. म्हणजे त्या ठिकाणी आपण काम केले, काही ठिकाणी बंड पण झाला असू शकतो, त्या बंडामुळे देखील आम्हाला अपयश त्या ठिकाणी आला असू शकतो. परंतु हे विसरता कामा नये, एकदा युतीचं ठरलं का युतीचा धर्म पाळायचा असतो, तो भारतीय जनता पार्टीने त्या ठिकाणी नक्कीच पाळलेला आहे. आपण जर इच्छुक उमेदवार आहात, भारतीय जनता पार्टी तुम्हाला तिकीट देईल आणि समजा एकत्र राष्ट्रवादी पक्ष असेल किंवा भारतीय जनता पार्टी एकत्र लढायची आणि तुम्हालाही लढायची इच्छा असेल तर तुम्ही भारतीय जनता पार्टी सोडून बंडखोरी किंवा अपक्ष लढणार का? नाही, आता भारतीय जनता पार्टी ही सर्वसामान्य जनतेची पार्टी. या ठिकाणी आपल्याला काम करत असताना आम्हाला जर त्या ठिकाणी तुम्ही जर सांगितलं की राष्ट्रवादीचं काम करायचं का भारतीय जनता पार्टीचं काम करायचं, अजून आमचं त्याच्यावरती आमचा पक्ष
तो निर्णय घेणार आहे की आम्हाला सोबळाव लढायचे का युती करायची. राहिला प्रश्न युतीचा, तर आमच्या स्थानिक कार्यकर्त्यांची त्या ठिकाणी आग्रही भूमिका आहे की आपला सामान्यातला सामान्य कार्यकर्ता लढला गेला पाहिजे. त्या ठिकाणी पार्टीने त्या पद्धतीने आम्हाला आदेश द्यावे अशा पद्धतीची आम्ही मागणी केलेली आहे. तुम्ही एवढे वर्ष महिने झालं तयारी करताय, जर एखादा दुसऱ्या पक्षातील कार्यकर्ता तुमच्या पक्षात येऊ पाहतोय आणि पक्षाने जर त्यांना उमेदवारी दिली तर तुम्ही नाराज होणार का? तुम्ही पक्ष सोडणार का? किंवा अपक्ष किंवा त्याच पार्टीमध्ये राहून तुम्ही भारतीय जनता पार्टीचं काम करणार? मी निवडणुकीची काही तयारी करत नाही. आपण सर्वसामान्य जनतेने पाहिलेले मी जे काम करतो, आम्हाला भारतीय जनता पार्टी म्हणून सांगायला आनंद होतोय की आम्हाला पक्षाचे आदेश असेल की 80% समाजकारण आणि 20% राजकारण. जेव्हा निवडणुकीचा विषय येतो तेव्हा मात्र आमचं राजकारण सुरू होतं. मी जी इथून पाठीमागे जी तयारी केली ती तयारी नसून सर्वसामान्यांच्या असणाऱ्या हिताच्या गोष्टी त्या ठिकाणी आम्ही करत होतो आणि ते करत असताना आम्हाला आता आनंद होतोय की सर्वसामान्यांच्या गोष्टीसाठी आम्ही जे काम केलं त्या कामाच्या जोरावरती सर्वसामान्य जनतेने आमच्यावरती नक्कीच त्या ठिकाणी प्रेमाची भावना या ठिकाणी दाखवली आहे आणि त्या आत्मविश्वासापोटी आम्हालाही त्या ठिकाणी वाटते की येणारे जिल्हा परिषदची निवडणूक ही जर आपण जर लढलो तर सर्वसामान्य जनतेचं अजून चांगल्या पद्धतीचं काम होईल आणि त्या दृष्टीने आम्ही त्या ठिकाणी तयारी करतो. निवडणूक म्हणलं आणि प्रचार म्हणलं की पक्ष प्रवेश आला किंवा नाराज नाट्य आलं तर कुणी रडतंय तर कुणी आंदोलन करते किंवा बंडखोरी करते. आणि जर तुम्हाला मी प्रश्न विचारला की जर नव्याने कोणत्या कार्यकर्त्याची दुसऱ्या पक्षातून एंट्री झाली आणि त्याला उमेदवारी भेटली तर तुम्ही काय करणार? भारतीय जनता पार्टी सर्वसामान्यांची पार्टी आहे. जो कोणी पक्ष प्रवेश करेल, आपण पाहिले खूप घडामोडी या ठिकाणी घडलेल्या आहेत, पण त्या घडामोडी घडलेल्या असताना देखील त्या एखादा कार्यकर्ता भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करणार जर असेल तर तो निर्णय सर्वस्वी पक्ष त्या ठिकाणी घेणार आहे. आमचे जिल्हाध्यक्ष असतील प्रदीपदादा गंधर, त्याचप्रमाणे आमचे महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष आदरणीय रवींद्रजी चव्हाण साहेब असतील, हा यांच्या पातळीवरचा निर्णय. ह्या ठिकाणी मला लढायचे तुम्हाला लढायचे हा आमच्या पार्टीत कधीच होत नसतं, कारण ही परिवाराची पार्टी आहे. ह्या पार्टीमध्ये जेव्हा कुणी येईल, जेव्हा कोण आम्हाला आदेश येईल, ते आदेश आल्याच्या नंतर आम्ही त्याच व्यक्तीचं काम करणार जो आम्हाला पार्टी आदेश देईल. आमच्याकडे नाराजी नाट्य या ठिकाणी घडणार नाही, का तर आम्हाला या ठिकाणी पक्ष वाढवण्यापेक्षा आपण पक्ष तर वाढवणारच आहे, परंतु सर्वसामान्यांचं दुःख त्या ठिकाणी आम्हाला नक्कीच दूर करायचं, ह्यासाठी आम्हाला काम करायचे. म्हणून जो कोणी या ठिकाणी येईल, पक्षाला योग्य वाटलं तर आम्ही त्याच व्यक्तीचं काम करणार. माजी मंत्री दिलीप वळसे पाटील, त्याचप्रमाणे विद्यमान आमदार दिलीप वळसे पाटील यांचं हा बालेकिल्ला आहे. त्यांचं स्वतःचं गाव निरगुडसर याच जिल्हा परिषद गटामध्ये येतं आणि राष्ट्रवादीचा बालेकिल्ला म्हणून या ठिकाणी समजला जातो. राष्ट्रवादी पक्षाचे विवेक वळसे पाटील जे माजी उपाध्यक्ष जिल्हा परिषदेचे होते, त्याचप्रमाणे माजी उपाध्यक्ष अरुण गिरे हे याच गटामधून इच्छुक आहेत. तर एवढं बलाढ्य आणि राष्ट्रवादीचा बालेकिल्ला असताना आपण एकनाथ चलोर याचा नारा घेणार आहात का? वेळ पडली तर आम्हाला तसं नक्कीच करावं लागेल. म्हणजे वेळ पडली तर असं काम म्हणतोय मी, कारण भारतीय जनता पार्टीचा जोपर्यंत आदेश येत नाही तोपर्यंत आम्ही युतीच्या संदर्भात कुठली वाक्य करणार नाही. जर आपण बोलले की 2 बलाढ्य उमेदवार, मी तर असं म्हणेल सर्वसामान्य जनता ज्याच्या पाठीशी तो बलाढ्य उमेदवार, हे वाक्य माझ्या दृष्टीने योग्य ठरणार आहे. याच गटामध्ये शिवसेना शिंदे गटाचे रविशेठ वळसे असतील, शरद पवार पूजाताई वळसे असतील, अरुण गिरे असतील, विवेक वळसे पाटील असतील, किरण बाबाजी बालवंत असतील, 4-5 नावं या ठिकाणी समोर येतात. कुणीही पाठीमागे घेईन असं वाटत नाहीये. तर या ठिकाणी चौरंगी 5 म्हणजे 4 ते 5 उमेदवार उभे राहिले तर कोणाचं पारडं जड असेल? आता खरं पाहिलं तर कोणाचं पारडं जड राहणार आहे हे येत्या निवडणुकीत समजणार आहे. आपण काम करत राहायचं, सामान्य जनता नक्कीच त्या ठिकाणी न्याय देण्याचं काम करेल. मला खात्री आहे की गेले अनेक वर्ष
जरी माझ्याकडे पद नव्हतं तरी देखील मी सामान्य जनतेचं काम करत आलोय आणि ते सामान्य जनतेने या ठिकाणी पाहिलेले आणि सामान्य जनता या ठिकाणी नक्कीच त्या ठिकाणी न्याय देणार आहे याची मला 100% खात्री आहे. भारतीय जनता पार्टी हा सत्तेतलाच पक्ष आहे, पण तुम्ही म्हणता की आंदोलनं केली रस्त्यासाठी, पुणे नाशिक हायवे जो जाणार त्यासाठी आंदोलनं केली किंवा काही दुसऱ्या गोष्टींसाठी आंदोलनं केली, तर तुम्हाला आंदोलन करण्याची वेळ का आली? तुम्ही सत्तेत असताना तुम्ही तो प्रश्न मार्गी लावू शकत होता. नाही आता आपण पाहिले आम्हाला आंदोलन करायला का भाग पडलं? जेव्हा आपण आंदोलन करतो तेव्हा आपल्याला प्रथमतः सामान्य जनतेचं हित महत्वाचं असतं. आंदोलन कोणत्या गोष्टी करता केलं आपण? महाराष्ट्र क्रांती योजना व्हावी म्हणून आंदोलन केले. त्याचप्रमाणे रस्त्याचा प्रश्न मार्गी लागावा म्हणून आपण आंदोलन नाही केलं तर त्या ठिकाणी चर्चा केलेली आहे. म्हणजे ज्या ज्या ठिकाणी सर्वसामान्यावरती अडचण येईल त्या ठिकाणी आपण उभं राहिलं पाहिजे. मग तो फायद्याचा विषय असो किंवा तोट्याचा विषय असो. सत्तेचा विषय जेव्हा एखाद्याची सत्ता येते सत्तेमध्ये कोणावरती अन्याय होता कामा नये ही जबाबदारी आपण देखील एक सर्वसामान्य माणूस म्हणून आपण त्या ठिकाणी आपली भूमिका बजावली पाहिजे आणि ती भूमिका बजावत असताना आम्हाला अशा पद्धतीचं त्या ठिकाणी काम करावं लागलं. आपण लोणी या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचे कार्यालय आहे, त्या ठिकाणी आपण अनेक शासकीय योजनांचा लाभ देतात. कोणत्या प्रकारचा लाभ आपण देता? खूप साऱ्या योजना आहेत. बरं मी सांगितलं ना की सुकन्या योजना असेल, श्रावणबाळ योजना असेल, त्याचप्रमाणे अनेक म्हणजे मला सांगायचा उद्देश की शासनाच्या सर्व योजना आहेत. त्या योजनेमध्ये परिवहन पार कामगार योजना देखील त्याच्यामध्ये आहे की त्याचं देखील त्या पद्धतीमध्ये आपण काम करतोय. आपण ते काम करत असताना सर्वसामान्य जनतेला हिताच्या असणाऱ्या गोष्टी आपण त्या ठिकाणी काम करतोय आणि अनेक शासनाच्या योजना मी पाहिले की खूप साऱ्या योजना इतक्या वंचित आहे की सर्वसामान्याला त्या योजना माहिती नाही आणि त्या योजनेची जनजागृती मी तर घरोघरी काम करतोय. मी परिपत्रक बनवले, परिपत्रकात माहिती दिलेली आहे. शेतकऱ्यांनी काय केलं पाहिजे, आपल्या कुटुंबात काय गोष्टी असल्या पाहिजेत, इतकं फार डिटेल्स मी प्रत्येक कुटुंबापर्यंत पोहोचवण्याचं काम करतोय. त्याच्यामुळं शासनाच्या असंख्य योजना आहेत आणि आदरणीय नरेंद्रजी मोदी साहेबांनी आयुष्यमान भारत सारखी योजना काढलेली खूप सुंदर योजना आहे, खूप सुंदर. ती योजना अशी आहे की त्या योजनेमध्ये आपल्याला जर समजा आपण आजारी पडलो ना तर उपचाराचा खर्च त्या ठिकाणी मोफत आहे. पण काय झालं की हल्ली मी पाहतोय की बरेच जण बोलले जातात की आयुष्यमान भारत कार्ड चालत नाही, पण त्याची जनजागृती झालेली नाहीये. कारण ज्या ठिकाणी पेशंट ऍडमिट केला गेला पाहिजे त्या ठिकाणी केला जात नाही. मी पाहतो की एक योजना नाही येते की आपण पाहतो की असंख्य योजना आहेत. माझ्याकडे मी जे कुटुंब पकडतो ना त्या कुटुंबामध्ये मी कुटुंबाचा सर्वे करतो. त्या सर्वेमध्ये मी पाहतो की त्या सर्वेमध्ये असणाऱ्या ज्या गोष्टी आहेत की एखाद्या कुटुंबात रेस्टिंगचा प्रॉब्लेम असू शकतो, एखाद्या कुटुंबामध्ये पुढे सातबाऱ्याचा प्रॉब्लेम असू शकतो. असं कुटुंब ताब्यात आलं ना तर मी तर असं केलं होतं, मी सेवेकरी नावाचा उपक्रम राबवला आणि तो उपक्रम असा होता की प्रत्येकाने घरातल्या 3 प्रॉब्लेम आणायची, त्या चिठ्ठी त्यात टाकायची, त्याच्यावरती मी काम करायचं. म्हणजे मी नुसतं एकच योजनेवरती काम नाही केलं. ती योजना तुम्ही जरी बोलत असाल तरी माझं म्हणायचा उद्देश असा आहे की आपण असंख्य योजनेवरती काम करतो आणि त्याची खूप उदाहरणं माझ्याकडे की मी खूप लोकांना असंख्य योजना राबवलेल्या आहेत. या पारगाव जारकरवाडी जिल्हा परिषद गटामध्ये अशा काय समस्या आहेत की जिल्हा परिषदेचे एक सदस्य होऊन आपण प्रामुख्याने त्या निवडणार आहात आणि त्या सोडवणार आहात? मी संविधानिक पद भेटल्याच्या नंतर सर्वसामान्याला खूप मोठं काम हवं असं काय वाटत नाही. सर्वसामान्य जनतेला काय वाटतं की माझ्या असणाऱ्या अडचणी ह्या दूर झाल्या पाहिजेत. मग त्या अडचणी दूर होत असताना की जर त्या अडचणी दूर झाल्या नाहीत तर आपल्याला काहीच फायदा होत नाही. मी तर असं ठरवलंय बघा, माझं विजन तर असे आता मी काय ठरवलंय, मला निवडून दिल्याच्या नंतर किंवा जरी मी निवडून नाही आलो तरी मी 6 महिन्यातून एकदा आपण प्रचार करतो की नाही, प्रचार करत असताना मी 6 महिन्यातून एकदा प्रत्येक कुटुंबाला भेटायला जाणार म्हणजे जाणार, त्याची व्यथा जाणून घेणार, त्याच्या अडचणी जाणून घेणार आणि मी त्याच्यावर काम करणार. वर्षातून 2 वेळा मी त्या कुटुंबापर्यंत पोहोचणार आहे. म्हणजे मला असं दाखवायचंय की ते परिवार आपण त्याच्या जेवढं जास्त जवळ जाऊ ना तेवढं ते आपल्याला हक्काने सांगतं की बाबा माझ्या घरात हा प्रॉब्लेम आहे, माझ्या घरात तो प्रॉब्लेम आहे. जेव्हा आपण त्याचा प्रॉब्लेम सॉल्व्ह करू त्या टायमाला त्याच्या चेहऱ्यावरती जे हास्य असतं ना तो नक्कीच आनंद मिळवून देत असतो. तर हे होते किरण बाबाजी वाळुंज, पूर्व मंडल अध्यक्ष आंबेगाव तालुका. तर यांनी आपलं विजन या ठिकाणी स्पष्ट केलेलं आहे. तर जिल्हा परिषदेसाठी आपल्याला अनेक शुभेच्छा. धन्यवाद. धन्यवाद.